नमस्कार गाईज, मी ओम पारंगे तुमचं स्वागत करते ओम पारंगे ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज संडे आहे आणि आलो आहे आता मी ओमच्या भाईच्या घरी. यश पारंगे, मॅन फ्रॉम वेलशेत. काल हरलो ना, काल टेन्शन प्ले आलेला मला. मग आजचा काय, आजची प्लॅनिंग काय? आज प्लॅनिंग काय ना, जाऊ कोकण थोडासा माझा. होय, कोणची मीटिंग आहे जॉन भाई? कसली मीटिंग आहे? अध्यक्ष मला बनायचं आहे. अध्यक्ष मला बनायचं आता. आज तर देवला जवळ तर सगळं मीच घेते दम आता बघू. सगळा घे कवाल. मग हॅलो गाईज, ओम पारंगेचा ब्लॉगला काय करा. गाईज आज महाशिवरात्री आहे. काय बोलतो आम्ही आलोय पाया पकायला आमच्या गावच्या मंदिरात. गाईज आता 4 वाजलेत आणि आम्ही बनवले आता मॅगी. बघा मॅगी बनवली आम्ही. घे चल घे. ये देखो मॅगी सुकली तर ती डोला येतच काय मोका शेट चढ गप. गाडीवर कोण जातंय? गाडीवर घे. घे गाडीवर बस. ओम ओम बस गाडीवर. ओम ओम बस. बद्दा बद्दा बद्दा. ये देखो देखो ना गाइस. गाइस पावसात नाम धरतो गरम येतो. बस काय तर बघ मुका सांगते बघ कसा धरायचा. सापडलाय भाई. मुका बघा बोलते कसा वरती धरायचा. साखरचा सवाल आहे मुका. चालतं. भाया कुठे चाललाय वाया घेऊन? लगेच निघालो. आम्हाला पत्रवल्या लागणार होत्या तर आम्ही पत्रवल्या घेण्यासाठी आलेलो घरी परत आणि पत्रवल्या घेतल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आज संडे असल्यामुळे भायांना सुट्टी आहे. तर अख्खा स्टेडियम आज खचाखच भरलेला आहे. आणि दैवतदा मॅन फ्रॉम वेलशेत स्टेडियम बघा तुम्ही खचाखच कसला भरलेला आहे. टीम खेळतात एवढ्या उन्हात. आता 4 तरी वाजलेत. 12 वाजल्यापासून खेळतात भर उन्हात. ऊन एकदम कचाकच लागतंय. बोलो हा इधर देखो अभी. कंपनी झोपत ना उठून आलाय. तर आता आम्ही मॅगी खाण्यासाठी कुठं आलोय बघा. लोकेशन बघा. झाडी काय डोंगर काय कुठं वाडाचा झाड त्याच्या खाली आम्ही बसलोय मॅगी खायला. लोकेशन सजेस्ट करणारा आपला अथर्व ताडकर यांनी दाखवले आपल्याला लोकेशन. किंग आलाय डॉला तिथना झोपत ना उठून आलाय. 4 लोकांची आम्ही मॅगी आणलेली. ती झालं 5-6 जण वाढली. आता मी एकटा खाणार आहे सगळी एवढी. आता ही दिसते एवढी मॅगी. आता ही 2 मिनिटात खलास. लंपास डायरेक्ट डूस. ह्यांच्याकडनं ते 2 जण आले. ह्यांचे 50-50 घेणार रात्रीच्याला. 2 जण नवीन ऍड झालेले आहेत ते. एक मुक्का गेली सोडून बायको. मुका आता डिप्रेशन मध्ये होता पण आता त्याने घेतली गाडी नवीनच युनिकॉर्न काला घोडा. फुल मजा. चांगले आहे ना. भांडा बिंडा करते डायरेक्ट आता. अरे डोला पावडर दिसते बघ कसली. नको उपास आहे उपास. काही जिथे डबल बारी झालेली आहे डोला भाईची. झोपत ना उठून आलाय. तुम्ही पावडर कसा कच कपवले. इथं कॅब बाईचा उपास आहे कारण की आज महाशिवरात्री आहे. अथर्व बाईचा उपास आहे. आयटम आहे नागुडण्यातली कोणतरी आहे असं बोलत होता. आयटमने सांगितलं उपास धरायला म्हणून धरला उपास. तुला तीच आयटम भेटल. बायको पण तीच भेटल. सगळा तीच तुझ्यासाठी सगळा तीच आहे. मुका व्हायचा काय आयटम पण अय खाईस का नाही मॅगी तू? का उपास आहे? अच्छा अरे ये क्या कर दिया मुका भाई.
डबल बारी। चलो गाइस आ जाओ मैगी खाने के लिए। ये देखो कडक, कारण की बनवले आपल्या बोचा बाईनी कडक आहे ना? कडक कडक। अरे मी आपण रात्री अजून मजा आहे, रात्री पण घेऊ आपण, रात्रीची व्हिडिओ पण घेऊ आपण. आज पहिला पिल्ला आहे आणि आज मॅच आहे ना, इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ना आज आहे। मॅच बघताना मॅगी खाऊ, शाप राडा करू। राक्षस आलेला आहे, वासावर राक्षस आलाय, टोप घेऊन बसलाय डायरेक्ट खलास। डायरेक्ट पेटी पाडली। दाखव टोप दाखव, ए बिटा भाई टोप दाखव। तेव्हा काका लंपास डायरेक्ट खलास करून टाकला बिटा भाई। हे ठेवलं सगळं उपाशी आम्हाला, वासावर आला, व्हिडिओ बघून आला, डायरेक्ट खलास। इकडे दाखव, थोबाड दाखव। मॅगीचा टोप खाली रिकामा झालेला आहे आणि सगळे आता चटई बिटाई आम्ही गुंडून ठेवत आहोत। मोका भाई तुला काय झाला आता आहे? मॅगी तर नाही खाल्ली, थंडाच चालला वाटतं, खाला चला काम। आता तू मर, कौशिकला लय मारला हे नाही व्यक्ती काल, मारला झाली ह्याची कौशिकची। कौशिकने ह्याला मारला काही ह्यानी त्याला मारला तोच कळत नाही। तो मला नुसतं मला सांगायला येते, तो बोलते मिनी ह्याला मारला, हा बोलते मिनी त्याला मारला, कोणी कोणाला मारला। व्हिडिओ काढताना एकामेकाच्या आयटमच्या कोणी मारला कोणला, ह्यानी मारला काय? फायटिंग मध्ये कोण जिंकला मुका भाई? मारला बोलतोय, मारलास। तर गाइस आता आमची मॅगी संपलेली आहे, पूर्ण टोप रिकामा करून आता आम्ही चाललोय घरी। आता झाले संध्याकाळ, आता आम्ही चाललोय घरी। वेळ झालेली आहे आता, पिल्ला हाणण्यासाठी आम्ही आता रेडी सज्ज झालेलो, पोट भरून खालेला आहे। आता आम्ही आता पिल्ला हाणण्यासाठी पोरांना रेडी करणार आहोत आम्ही, कारण की आजपासून पिल्ले सुरू होणार आहेत। आज आहे पहिला पिल्ला। तू म्हणशील तसं, कालच एका भायला लय मारलेला आहे पक्का, सगळं एक ते झोड टाकत। ओमनी पण 2 मारल्या त्याच्या कानाखाली, मिनी नाही बिचारा भैया। अर्धा तास आई तिकडनं मॅगी खाऊन नाही आलं, तवशीर इथं बोरा पाडायला आल्या आल्या पाहिला पिकलेलं नाही बघ, काय नाही, कच्चा बिच्चा आरमार खात आहे। अबड वाला बाई पिकलेला बघ, बघ बघ कुठल्या काय माहिती आहेत काय शेंगा त्याच्यावर, एकच शेंगा आहे। डोला अटकवला असतो, काय होता तो? देख सकते हो गाइस, इतना बड़ा बोर हमको मिला है। डोला सगळे कच्चे पाडलीस। आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आजपासून पिल्ले सुरू झाले आहेत, म्हणजे होलीला आता 15 दिवसच राहिले आहेत आणि आजपासून पिल्ले सुरू झालेत। आणि आज पहिला पिल्ला आहे यंड्राचा, आणि यंड्राचा पिल्ला शोधायला आम्ही चाललोय आता तिकडे खाली रानात चाललोय। रानात म्हणजे इथंच, रान पण नाही बोलू शकत त्याला, बोरा नाही थोडा तिकडे चाललोय। आपलं 5 पिल्ले असतील ना, हा नंतर मग लोकांचं 10 लागते, 5 कम्प्लीट होईल आपलं। म्हणजे आपण लोकांचे 5 दिवस पुढं आहो, लोकांचे 5 दिवस पुढं आहो। आपल्या गावात आडनाव जास्त आहे ना, म्हणून 15 पिल्ली 5 पिल्ले तेव्हा लोकांची बोलते 10 पिल्ली 10 पिल्ले लागतील, म्हणजे आपली 15 पिल्ली लागतील, तेव्हा आपली 16वी उरली असतं। अब यंड्रा अब खास घे सापाचा आहे तो, मग यंड्राचा मग कुठला असतं? अबे इथं बघ कुठं, हा हा नाही, अरे काय मला लागतं काय आहे? तर काय आम्हाला आता यंड्राचा झाड भेटलेला आहे, डोला भाईने सुरुवात केली कोयती मारायची। अरे अरे जमन वाटतं, लागला वाटतं। पहिला पाटील बघ, पुका पाटील
लावशील काय खड्डा? अरे ना पहिले शांत्याला मेन पाहिजे होता. शांत्या मेन पाहिजे. चला दे चल एक पौधा बिदा दे. दगड ठेवा. दगड ठेवा. दगड ठेव देत नाही एक बारकी कावा घे. एवढी मोठी कुठं काय तोडलाय तो आगे हा ठेव. ठेव. हे तिथनं तो प्लेन कर. माहिती नाही पण आमची म्हणजे अशी बोलतात म्हातारी माणसं वगैरे की दगड ठेवल्याने डबल पुन्हा एकदा झाड उगतो. मग चालेल पुढच्या वर्षी आपण हाच घेऊ. इथला उगलतो तिथला चोरायचा. तर पुढच्या वर्षी भेटू. हा पहिला पिल्ला असतो ना तो आमचा यंड्राचा असतं आणि उद्यापासून तो सावरीचा झाड असतो. तो उद्यापासून सुरू होईल. आजच्या दिवशी आज म्हणजे बघा काहीच उद्यापासून हे असला पिल्ला असतं. पहिला पिल्ला असा असतो काय तुमचा. चला घे पुका एकटा पाटील उचल. चला तर गाईज आज पहिलाच पिल्ला असल्यामुळे काय आम्ही गवत वगैरे काय आणलाय नाही. आणि तुम्ही बघा आता आम्ही इथनं सगळा गवत आम्ही नेत आहोत. पुका इथनं का गवत नेतो आपण. आता गावातली ढोरा वगैरे कमी झाली. आता कोण म्हणजे इच्छा नाही देत त्यांना पाळायची. कारण काय रानान वगैरे राहिलं तुम्हाला बघू शकता. आता इथं सगळा सुकलेला आहे म्हणून ढोराचा कोण ठेवत नाही. सगळी विकली. मग त्यांच्या घरात का आता पेंडा पण आहे बैलांना खायला. तर आहे ते दोघा तिघांकर आहेत पण त्यांचा असा त्या विकत आणतो ना पेंडा. मग त्यांचा पेंडा पण महाग झालाय. पेंडा एक गुंडी होते 10 रुपयाची. लोक काय देतील आपल्याला. काय नाही देऊ शकत. लोक मारतील. मला आता अशी मेहनत करायला असा हा देशी जुगाड करायला लागतंय. रश्या नाही म्हणजे आम्ही काय दोरी बिरी काय वेगळं काहीच नाही आणलाय. बघा आता पुका आपला हा एक प्रकारचा सायंटिस्ट आहे आमच्यातला. आता बघा तो कशी ह्यातना रश्या काढेल तो म्हणजे रसी बंद. डॉलाला पण माहिती वाटतं. माहिती आहे. आता बघा कसा काढल. हे बघा पुकानी एक बन काढलेला आहे. अजून पातळ काढ थोडा जाम झाडा या घेत लागेल तुला बाबा. तुला तर घ्यायला लागेल. तू तर मेन आहेस बाबा. तू तर पिल्ल्यांचा अध्यक्ष आहेस. ए पिल्ल्यांचा अध्यक्ष कोण आहे तुला माहिती आहे काय. त्याला काहीतरी रेकॉर्ड द्या आज कुठला तरी. कुठला रत्न द्यायचा आवडतेला देवला लाडू द्यायला लागतील. होलीवर असतं ते. हा ते होलीतलं नारळ असतात ना जे भेटत नाही ते डॉलाला द्यायला लागतील वाटते सगळं. आणि ते लाडू पण लाडू पण हा ते का कशाला असतात ते लाडू. रंगपंचमीला नाही धुलीला. नितीन पारंगेचे लागला वाटते काहीतरी. भांबरूड कुठे भेटला याला. पाणी पाहिजे. पाणी भांबरूड नाही तो हा घेतलाय काय. चल देशी जुगाड पप्पूनी बनवलेला आहे. बाबा एवढाच भान सर. तर आता आम्ही गवत घेऊन निघालोय. आता डायरेक्ट होलीच्या मालावर कोयती दे. आता हा आम्ही पिल्ला वगैरे इथं ठेवला आहे आणि आता खड्डा खोदायला लागेल पहिले. पुका चल पाटलांचा पहिला पिल्ला खड्डा मार. आता काय दर आपल्या पाटलांच करायला लागतंय. शांत्या कुठं आहे. शांत्या मेन माणूस नाही आहे. चला गाईज आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो पिल्ला लावताना. तर गाईज आता 9 वाजलेत आणि आम्ही आलोय जेवून आता पिल्ला लावायला. पिल्ला केलाय उभा. काय दिसत नाही कालो का तो. लाव सर. पहिला मान पाटलाचा गावचा पाटील. पुदीर 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 घेतला असला. थांब पेटू दे नंतर काढ. आता नाचवशील नाही. बाद झाला चल काढ आता. किती राऊंड मारतात. 7 5 5 किती राऊंड. 5 मग घे फिरव. किती 7 1 नाही धाव तू. तर गाईज 7 राऊंड झालेले आहेत
आणि तो पिल्ला तिथं पप्पूने ठेवला आहे. आज पोरं थोडं कमी आहेत कारण की आज पहिलाच पिल्ला आहे आणि आज कबड्ड्या पण आहेत तर सगळी पोरं तिकडे गेलीत. हो आज पहिलाच दिवस, आज पहिलाच पिल्ला. उद्यापासून तर गाईज उद्यापासून जाम पोरं येतील. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.